कन्हैया। काहे बढ़ाई दिखावत मोही जानत हूँ प्रभु पणा तेरा सब ही। और बात सुन उखल सुगला बांध लिया तू अपन गोपाला। काहे बढ़ाई दिखावत मोही जानत हूँ प्रभु पणा तेरा सब ही। फेरत बन बन गौवा चरावत कही तुकया बंधु लकड़ी ले ले हाथ। काहे बढ़ाई दिखावत मोही जानत हूँ प्रभु पणा तेरा सब ही। पांडुरंगा गुरु प्रथम पावन धाम चराचरी में कड़ा कुसरी का हितने बोलतो वचने अति भाविका। प्रथम नमन कर करनाथ उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणे माथा साष्टांगी आता दंडवत। दुसरी बंधू सारदाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजी सहजातीच्या चरणवजा दंडवत। आता बंधुदेव ब्राह्मण जाचरी मुंडे पावन प्रसन्न होती श्रोते जनतया पाश दंडवत। आता बंधु साधु सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशी दंडवत। आता नमो रंग भूमिका आता सगळ्या हरिकथा बोली भोबड्या बोला ज्ञानी म्हणूया फुल्या बाळा चालवी सगळ्या नामा म्हणे। चुरा चुरा करमाखण खाया गौलन कानंद कुमर कन्हैया। काहे बढ़ाई दिखावत मोही जानत हूँ प्रभु पणा तेरा सब ही। कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आपण देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचे धाकटे बंधू कानोबा महाराज, ज्यांचा हिंदी भाषेतील सर्वांच्या परिचयाचा अभंगार बोलण्यापूर्वी थोडासा परिहार। सर्व रामवाडीकर ग्रामस्थ मंडळीच्या द्वारा घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा, त्या सोहळ्याची हा सांगता गेली 5-6 दिवस रामकथा कीर्तन काकडा हरिपाठ अन्नदान हा समारोप। या संबंधाने माझ्याकडे आलेली ही गोपाल काल्याच्या कीर्तनाची सेवा, उपस्थित सर्व महाराज मंडळी, आमच्या आवडीचे सगळे गायनात हरी बाबा तुम्हालाही नमस्कार, तुम्हालाही नमस्कार। बिगर जॅकेट वाले दोन्ही मृदंगाचार्यांना हार्मोनियम वादक तुम्हाला विनय करे बाबा, इकडचे टाळकरी भारदार चोपदार, इकडचे टाळकरी, बस
बसलेल्यातले सगळे महाराज असतील, कोणी वारकरी, सर्वांना नमस्कार. प्रत्येकाला वैयक्तिक नमस्कार करण्यापेक्षा मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या या संबंधाने उपस्थित आमचे रोडचे जाणते पारमार्थिक श्रोते, ज्यांच्याकडे आमचा निवास असतो गंगाखेडला, धोंड्याचा महिना आला की श्रोत्यासहित सर्वांना जे चांदीचे धोंडे देतात आमचे गोविंदराव, उपस्थित माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, दानक मंडळ रामवाडी तयार आहे. 7 दिवस खूप सेवा इथल्या तरुण पोरांनी केली आणि त्यांना वयोवृद्ध जुन्या मंडळींनी मार्गदर्शन केलं. कुठे काही एक नया पैशाची तक्रार आली नाही 7 दिवसात. कोणी जेवल्याशिवाय रामवाडीतून गेलं नाही. आज गोपाल काला आहे. वारकरी संप्रदायामध्ये समारोप, सांगता, समाप्ती असे शब्द आले की प्रत्येकाच्या डोळ्यापुढे चित्र उभं राहत होते गोपाल काल्याचे. काला झाला म्हणजे सप्ताह संपला असं संयोजकाला जाहीर करावं लागत नाही. काला झाला म्हणजे हाला पिशव्या भरूनच तयार होणार. काला झाल्यावर जर परत बुवा आला मग का आला. व्यवहारामध्ये पगाराला जेवढं महत्व आहे बरं का पिंटू पाटील, त्याही पेक्षा परमार्थात काल्याला प्राधान्य. म्हणून हुशार कामगार महिन्यातून 20 दिवस कामावर गेला नसला तरी पगाराच्या दिवशी टपून असतो. तसा सुज्ञ पारमार्थिक बरं का गोविंदराव नाही 7 दिवस येता आलं काल्याला हजर. काही असांप्रदायिक मंडळी बरं का जानवळकर, ज्याचा आमच्या देवा धर्माशी संबंध नाही, त्यांच्या वाचून आमच्या परमार्थाचं काही नडलं नाही असं रिकाम टेकडे उष्ण्या तंबाखूला उसना चुना पळून येड्या बाभोळी जवळ. काय विशेष आहे. किती जाऊन लावलेलं बोवा लोकांनी कुठले सुट्टे गोपाल काला दहील आहे, गोपाल काला दहील आहे, गोपाल काला दहील आहे. 2 रुपयाचं दही 1.5 रुपयाच्या लहान बसले काला तरी त्यापेक्षा घरी नाही करून खातात का. एका उष्ण्या चुन्यावाल्या त्यापेक्षा चांगलं करून खाशील रे, त्याला महत्व नाही. काय बोलतो यापेक्षा कोण बोलतो. माणसं फार हुशार आहे. विषय काय इकडे पाहत नाही, वक्ता कोण. नाही तर भाषण रंगवायसाठी पिंटू पाटील 2-4 प्रमाण वारकरी संप्रदायाची पाठ केली की लोक टाळ्या वाजवतात. ठरलेलं आहे. त्यांनी एक प्रमाण भाषणात म्हटलं की लोक म्हणतात काय गाडा अभ्यास आहे. आमचा वारकरी गाथा पाठ करून मेला तरी पुत्र विचारत नाही असं बोलत. त्यांचं एकच प्रमाण ते कागदावर लिहून आणलेलं असतं. संतांची प्रमाण घेऊन दारूबंदीवर भाषण. दारू मुकावे मान दारूने अब्रू जायचे, दारू बहु दुर्गंधी दारूने धक्को खायचे, कहे दास करगरे के नरको में जायचे, दारू गांजा मद पे यारो अक्कल गुम हो जाती अपने कमर का दाम खर्च होणे होते. आधी टाळांचा कडकडाट लोकांनाही वाटतं यांच्या भाषणानं आपले गाव व्यसन मुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार. भाषण चाललं कोणाचं, ज्याला जास्त झाली त्याचं सुटल का बाकीच्यांची. मी का सांगतो, अरे विषय काय याच्यापेक्षा वक्ता कोण.
तसं आमच्या परमार्थात खातो काय यापेक्षा देतो कोण. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देणारे भगवंत आहे. आणि प्रसाद शब्दाचा अर्थ एवढा संकुचित नाही. साखरपुटाने पेढे. प्रसाद शब्दाचा अर्थ आहे गोविंदराव प्रसन्नता. प्रसाद असतो प्रसन्नता. आणि प्रसन्नता हे दुःखाची हानी करण्याचं एकमेव साधन आहे. संपत्ती आणि विपत्ती हे फारसं सुख दुःखाला कारणीभूत नाही. अरे संपत्ती जर सुख देत असेल तर अब्जाधीश माणसं आत्महत्या का करतात याचं उत्तर आहे त्याचं मन विषण्ण आहे. जिथे मन विषण्ण आहे तिथं सुखाची हानी आहे. जिथे मन प्रसन्न आहे दुःखाची हानी आहे. म्हणून दुःखाची हानी करण्याचं एकमेव साधन प्रसन्नता. नाम प्रसाद. तुमची प्राप्त परिस्थिती सुद्धा तुम्हाला समाधान देऊ शकते. प्राप्त परिस्थिती फक्त विचार करायचा. ज्याला समाधान मिळवायचं आहे त्याच्या पायात जर चपला असेल तर त्यानं अनवाणी चालणाऱ्याकडे पाहायचं. लगेच समाधान. ज्याचं मोडकं घर आहे त्यानं फुटपाथवर झोपलेल्याचा विचार करायचा. लगेच समाधान. आपली प्राप्त परिस्थिती. ज्याची आई मरण पावली दुःखाचा डोंगर कोसळला पण आईचं वय 80 आहे आणि रडणारा मुलगा 55 आहे. दुःख आहे. त्याला जर समाधान मिळवायचं असेल तर तिथं विचार करायचा की पांडुरंगा ज्याची माय जन्म झाल्या झाल्या मेली त्याच्यापेक्षा मी केवढा सुखी. 55 वर्ष आईचं सानिध्य. अरे ही प्राप्त परिस्थिती सुद्धा तुम्हाला विचार केल्यावर समाधान देऊ शकते. फक्त गरज विचाराची आहे. विचारावा. समाधान. आमचे समाधान फक्त दोघाकडे आहे. देवाकडे अथवा संताकडे. आपलं भाग्य आहे नरदेह मिळाला. पुन्हा भाग्य आहे भारतात मिळाला. पुन्हा भाग्य आहे महाराष्ट्रात मिळाला. एक महाराष्ट्र सोडून जा. हा आनंद इतर प्रांतात नाही. तिकडे कथा आहे संकीर्तन आहे. हे मजा नाही. तुकोबाराय अनुभवानं सांगतात मी सगळीकडून आलो म्हणतात. उदंड पाहिले बस पाठायचं अनुभव आहे त्यांचा. उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णिले क्षत्र महिमे. पण जाहीर प्रश्न विचारला ऐसा विटेवर देव
ऐसा विटेवर देव कोठे महाराष्ट्रात, ऐसे संत जन ऐसे हरिदास, असं भजन करणारे कुठं महाराष्ट्रात, ऐसा नामघोष सांगा कोठे महाराष्ट्रात. आणि काल्याला 3 गोष्टी पाहिजे बरं का, देव, भक्त आणि नाम. आणि या तिन्हीच एकत्रीकरण महाराष्ट्रात आहे. कथा त्रिवेणी संगम, देव, भक्त आणि नाम. जिथे 3 गोष्टी आहे काला तिथे होतो. मग आपण भाग्यवान आहोत. नरदेह मिळाला, पुन्हा भाग्य आहे भारतात मिळाला, पुन्हा भाग्य आहे महाराष्ट्रात मिळाला, पुन्हा भाग्य आहे गोविंदराव साधू संतांच्या नंतर मिळाला. मग साधू संत काकुर्तीला येऊन साधू बाबा रे, आणि उभं आयुष्य पिठलं भाकरी खाण्यात घालवण्यापेक्षा देवाचा प्रसाद, देवाचा प्रसाद, प्रसादे करारे भोजन, वाल कोण कोण अधिकारी ते. काल्याचा प्रसंग आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की कीर्तन करायला बंधन येतं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ. भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये चरित्र केलं पिंटू पाटील, त्याचं उच्चारण करायचंय काल्याच्या कीर्तनात. 3 टप्पे आहे. अगदी थोडक्यात सांगतो, फक्त 1.25 तास राहिला. पाठ डोकं चालू नका, त्याच्यात तडजोड नाही करत. तुम्हाला 5-6 दिवस अनुभव आहे. 11 वर्षे 52 दिवस देव गोकुळात, 18 वर्षे 7 महिने मथुरेला, 95 वर्षे द्वारका, असे 125 वर्षे श्रीकृष्ण पृथ्वी तलावर आहे. आपल्यासारखंच आहे कोई मामा. प्राथमिक शिक्षण रामवाडी, पुढचं चाकूर, त्याच्या पुढं लातूर, मग तिकडेच पदवीधर झालो, मग मोठी नोकरी, लग्न झालं, बायकोही नोकरीवाली, बंगला पाळला, मग 2 मुलं झाली, त्यांनाही नोकऱ्या, सुना भेटल्या नोकरीवाल्या. अरे 6 पगार, 6 पैशाचा पाऊस पडत होता महाराज. काय झालं, सुनाचं नीचं पटना महाराज. गबाळ गुंडायलो पुन्हा रामवाडीला आलो. हे आपल्यासारखंच आहे. 11 वर्षे 52 दिवस गोकुळामध्ये, 18 वर्षे 7 महिने मथुरेला देव आहे. तरी उल्लेख नाही चरित्र ते उच्चारावे केले देवे मथुरे. 95 वर्षे द्वारकेत होता, तरी काल्याच्या कीर्तनात चरित्र ते उच्चारावे केले देवे द्वारके. नाही, द्वारकेतलं नाही, मथुरेचं नाही, केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये जे चरित्र केलं, आणि सर्वांना माहिती आहे, मी त्या दिवशी उल्लेख केला, गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं, देवानं गोकुळ सोडलं. अरे गोकुळ सोडलं म्हणजे नेमकं काय सोडलं, याच्यावर कीर्तन होईल इतकं सोडलं. नुसतं गोकुळ नाही सोडलं, वृंदावन सोडलं, यमुना सोडली, गोवर्धन सोडला, गायी सोडल्या, आपले भोळे बाबडे गोपाळ सोडले. ज्या मायेनं बोटाला धरून चालणं शिकवलं वाड्यात, ती आई सोडली. ज्या बापानं लालन पालन केलं तो नंद पाटील सोडला. गोपिका सोडल्या, खांद्यावरचं घोंगड सोडलं, गाय राखायची काठी सोडली, मस्तकाची पट्टी सोडली, मोराचा पीस खाली ठेवला. शेवट कमरेला खोलेली बासरी सोडली, आणि मग जगाचा बाप ढसा ढसा रडला. हे नीट ऐक. देव रडतो,
पुन्हा बासरी वाजवली नाही गोकुळ सोडल्यावर, शंख वाजवला अर्जुनाच्या रथावर पहिल्याच दिवशी युद्धात. बासरी नाही, हे शेवटचा कार्यक्रम. बासरी सोडली तेव्हा जगाचा बाप रडू आवरेना. का? मुरली नोहे केवळ बाण, तेने हरला माझा प्राण. नुसतं बासरी वाजायला लागली संतोषराव तर परिणाम यमुनेच्या पाण्यावर व्हायचा, माणसावर होईल यात का नव्हे. यमुना जड स्थिर स्थिर वाहे, यमुनेचं पाणी उभं राहायचं, बासरी व्हायची. तृण चारा चरू विसरली, गाव तू तसंच दातात धरून कान टवकारून गाई बासरी ऐकायच्या. सगळे गोकुळ पागल व्हायचं, इतकं पागल इतकं पागल. एक तर सकाळी उठली, थोडस सांगतो जाता, एवढं सांगायला जाऊ द्या. सकाळी उठली न वासरू सोडलं गोविंदराव गाईचं. एवढ्यात मुरलीचा धोणी काढी आला. तिनं वासरू म्हशीला जोडलं. एवढ्यावर थांबली नाही, भांड घेतलं आणि बैला खाली बसली धार काढायला. याला म्हणतात पागल. गाय का बछड़ा, गाय का बछड़ा भैंस को छोड़ा, अरे बैल का दूध निचोड़ रही, तेरे मुरली के नादे में दीवानी बनी. एक वेशभूषा करत होती, मुरलीचा धोणी काणी आला, पागल झाली. जेवढं काजळ होतं, काजळ हे नीट ऐका, ते गालाला लावलं पिंटू पाटील, आणि लाली होती ती डोळ्याला, म्हणजे गाल काळे केले. हे डेंजर लाईट दोन. काजल आंख को लाली, नाक को मिश्री लगाते चली, का तेरे मुरली के नादे में दीवानी. एक तर आपल्या हरणी नावाच्या मुलीला दूध पाजत होते. जसा मुरलीचा धोणी काणे आला, उचलली हरणी, शिंक्यावर ठेवली, शिंक्यावरची लोणच्याची बरणी कडेवर घेतली, चालली. गोपिका म्हणल्या का बरणी कशाला होते? बरणी नाही ग, हरणी आहे माझी. अहो बरणी आहे लोणच्याची. अहो हरणी आहे, घरी सांभाळायला कोण नाही, हरणीला आणलं. असं हरणीच्या तोंडाला झाकण असतं का? मग बघितलं बरणी. का? तेरे मुरली के नादे में दीवानी बनी. या मुरलीच्या नादानं पागल केलं गोकुळ. ती मुरली सोडताना जगाचा बाप ढसा ढसा रडतो. एक दोन मिनिट घेतो जानवडकर. हे माझ्याशिवाय नाही सांगणार तुम्हाला कोणता गुण. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, एक दोन मिनिट. राष्ट्रसंत तुकडोजी नाव ऐकून आहे तुम्ही? राष्ट्राकरता जन्मभर भजन केलं म्हणून राष्ट्रसंत. राष्ट्रसंत का? राष्ट्रासाठी भजन. पण तेव्हाचा काळ अनुकूल नाही ना गोविंदराव. इंग्रजाचा जमाना आहे आणि भारतातले जवान पोरं बिघडून द्यायचे, बिघडून म्हणजे खवळून द्यायचे, त्यांचं रक्त तापवायचं आहे. हे काम तुकडोजी महाराज करायचे खंजेरीवर. मग ते सगळे इंग्रज अधिकारी, पोलीस यंत्रणा सगळी उभी असायची. तरी भाषण सुरू करायचं भजनाच्या आधी तुकडोजी महाराजांनी अंग्रेजो, बस आता 2 मिनिट तुकडोजी महाराज उभा करतो. अंग्रेजों, भारत को कमजोर मत समझो. ये मत समझना अंग्रेजों कि हमारे पास एटम बम है और मिलिट्री है. गलती मत करो, हमारे पास भी एटम बम है और मिलिट्री है. अगर आपको दिखाई नहीं देती होगी अंग्रेजों, तो ये तुकडोजी बताता है. पत्थर के हम बम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. तुकडोजीचं भजन खंजिरीवर चालायचं. गोड वाटतं ना तुम्हाला? बरं सांगतो मला. विठ्ठला
पुन्हा एकदा आवेशात आलं होतं ना, ब्रेक लागला, उतरलं सगळं. ते हात घालायचा विसरले असतील हे अतिप्रेमाचं लक्षण आहे बरं का. ते त्याच्यात तुमचा दोष नाही. अति आनंदानं होत असते. कालो को काजल त्याला भारत को कमजोर मत समझो. संतोषराव, पत्थर के हम बनाएंगे पत्थरपणे की सेना. हे दगड दिसतात ना, दगड इंग्रजाला म्हणायचे तुकडोजी महाराज, याचे आम्ही ॲटम बॉम्ब करू. जेवढे पुढे बसले ना भक्त, ही मिलिटरी आहे. जवानांना बिघडून म्हणजे गरम करायचे तुकडोजी महाराज. घाबरला का तरुण गड्या रे तुझा पुढारी आला, गड्या रे तुझा पुढारी आला, गड्या रे तुझा पुढारी आला. सावध हो चल मैदानी. सावध हो ये चल मैदानी, निज कर्तव्याला जागून. हे इंग्रजाच्या काळातली गोष्ट सांगतो. सांगावंच लागलं आता, लोक टळतात. इंग्रजांना म्हणायचे तुकडोजी महाराज, चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है. तुकडोजीचं म्हणजे नात्यात नाही बरं का, त्यांच्या भाषेत हिंदीमध्ये. चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है. उठो तिरंगा बढ़ाए छाती, अब बहलाना मुश्किल है. मग तुकडोजी महाराजांना अटक व्हायची. आणि त्यांचं जुन्या मंडळीला माहित असेल, दरवर्षी भजन आषाढ शुद्ध एकादशीला पंढरपूरला यायचं. जुने हनुमान मैदान, प्रचंड गर्दी. एकादशीला भजन तुकडोजी महाराजांचं. त्यांना कॅन्सर झाला. अरे संताला नाही सोडलं रोगाला. रोगाचा संबंध देहाचा आहे, संताचा काय संबंध. शेवटी प्रचंड गर्दी झाली. संतोष आणि सगळ्यांना वाटत होतं यावर्षी भजन होत नाही. तुकडोजी महाराजांना 2 माणसांनी धरून आणलं स्टेजवर. पुढे खंजिरी आणून ठेवली. लोकांनी टाळाचा कडकडाट केला. त्यांच्या जीवनातलं शेवटचं भजन सांगतो. शेवट उदार बसले थोडं राहिलं नाही. सगळे संकट भारताचं तुमच्यावर दिसते. त्या दिवशी सांगितलं का, मोहाचा रस पिणारे केवढे प्रसन्नतेनं, फार तुम्ही घरचं कोणी गेल्यासारखं इतकं उदास. प्रसन्न पाहिजे माणसानं. की कीर्तनाला बसलेले लोक आहेत तुम्ही. विठ्ठल दररोजचे श्रोते निवडून ठेवले होते पुढे बसण्यासाठी. पहिले वाटते पहिले तुम्ही लांब नसेल, आजच पुढे आला. रोज होते का? मला वाटलं असते. म्हटलं मी एवढं जीव तोडून सांगतो, हे डोक्याला हात लावून खाली मान घालून असे 2-4 जर पुढे असले ना, तर भारतातला केवढाही मोठा साधू आला वापसच गेला पाहिजे. नापास. श्रोता दुष्यते तरी वितुळे मांडला रसू. विठ्ठल खंजिरी आणून ठेवली. सर्वांना वाटायचं आता भजन होत नाही. 1 तास भजन केलं राष्ट्रसंतांनी. 1 तास त्यांच्या जीवनातलं शेवटचं भजन. आता त्यांच्या वराडच्या भाषेत सांगतो पिंटू पाटील. खंजिरी ठेवली भजन झाल्यावर, आणि राष्ट्रसंत खंजिरीवर डोकं ठेवून ढसा ढसा रडले. आणि रडून खंजिरीला म्हणाले, माय बाई. त्यांची भाषा खंजिरीला, माय बाई
समाजासाठी या तुकडोजीनं खूप बदललं, तुला जन्मभर, पण समाजासाठी बदललं. उद्यापासून माझा त्रास नाही मायबाई, या तुकडोजीला क्षमा कर. मी का सांगतो हे, जसं खंदिरी ठेवताना राष्ट्राचा संत तुकडोजी महाराज रडला, तसं गोकुळात बासरी सोडताना जगाचा बाप रडला. आपलं कुठून वाहलं? नुसता रडला नाही, अजूनही रडतो, अजूनही रडतो. दूर से देखे तो समुंदर, दूर से देखे तो समुंदर, नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत लगता है. वैसे दूर से देखे तो भगवान श्री कृष्ण है, नजदीक जाके देखे तो मुरली के लिए रोता बहुत है. विठ्ठल आणि म्हणून बोट दाखवलं, चरित्र ते उच्चारावं. केले देवे गोकुळे. एकदा गोकुळ सोडून गेल्यावरच चरित्र, त्याच्यात मजा नाही. हे चरित्र कीर्तना. केले देवे गोकुळे याच्या मागे संबंध आहे. थोडा हे चुरा चुरा कर पाठ आहे सर्वांना, जानवळकर महाराज चुरा चुरा कर. पण का, जसा एखाद्या, मी सांगतो काही गोष्टीचे संबंध लावावे लागतात. एक महिला, माईकवर चाल भोकू नका कोणी, मला ऐकू. एक महिला, आणि जेव्हा म्हणायची वेळ असेल तेव्हा तुम्ही थांबून जाल, आमचा कार्यक्रम पुढे जाईल. मग लक्षात येईल काय झालं, बंदूकच्या गोळीसारख्या लागते. विठ्ठला ताकाचा माठ आहे डोक्यावर, पहाटेची 5ची वेळ आहे, गारठ्याचे दिवस आहे. ताक विकायला चालली, जंगलातून पाय वाटेनं तिला ठेच लागली, खाली पडली, माठ फुटला, ताक सांडलं, रडत बसली. हे डोळ्यापुढे चित्र आहे. मागणं एक साधू स्नानाला चालला होता आणि ते रडणारी मावशी बघितली, साधूला दया आली. साधू आले, का रडता मावशी? मग तो जोरात रडू लागली. अहो या 2 रुपयाच्या ताकासाठी, 2 रुपयाच्या माठासाठी किती रडल्या, म्हणजे तुमचा माठ न ताक वापस येईल. मी 2 रुपयाच्या माठासाठी ताकासाठी नाही रडत महाराज. मग मी ताक विकणारी बाई नाही, मग राजाची राणी होती. मग तो उत्सुकता वाढली, राजाची राणी आणि ताक का विकता? अहो ते आठवलं ना म्हणून रडते. हा संबंध. मग साधूची उत्सुकता वाढली. मग तिनं सगळा इतिहास सांगितला, पण तो संस्कृत मध्ये आहे. पहिले संस्कृत मध्ये सांगतो. हत्वा नृपम पतिमवापि भुजंगम दौष्टा देशांतरे विधिवशात् गणिकास्मि जाता स्वकं स्वसं समाधि गम्यं चित्तां प्रविष्टं शोचामि गोपगृहिणी कथम अद्यतक्रम शोचामि अद्यतक्रम शोचामि न हत्वा नृपम पतिमवापि भुजंगम दौष्टा देशांतरे विधिवशात् गणिकास्मि जाता स्वकं स्वसं समाधि गम्यं चित्तां प्रविष्टं शोचामि. हे कळलं सगळं? हो म्हणा. आता मराठीत सांगतो. मला 5 वर्षाचा राजपुत्र होता महाराज. माझं प्रेम प्रधानावर जडलं. मी प्रधानाच्या सलेनं माझा पती राजा जहर पाजून मारला. हत्वा नृपम, इथून सुरुवात केली सांगायला. मारला राजा. मग प्रधानासोबत प्रेम जडलं. 1 वर्षाने प्रधान साप चावून मेला. हत्वा नृपम पतिमवापि भुजंगम दौष्ट्रा, त्याला साप चावला. पोर 6 वर्षाचं. मी उदास झाले, दिलं नगर सोडून, रात्रीची निघून आले दूर देशात. पोट भरायचा काय व्यवसाय करावा म्हणून मी वेश्येचा धंदा सुरू केला. हत्वा नृपम पतिमवापि भुजंगम दौष्ट्रा देशांतरे विधिवशात् गणिकास्मि जाता. गणिका, मी वेश्या झाली. स्वरूपवान राजाची राणी, लांबून लांबून ग्राहक यायचं महाराज. असा धंदा चालला जवळजवळ 20 वर्ष. 20 वर्षांनी तो माझा मुलगा 26 वर्षाचा झाला, तरुणाबांड झाला. त्याच्या कारणी माझी कीर्ती केली, एक सुंदर वेश्या आहे म्हणून. आणि तो माझ्याकडे आला. ग्राहक समजून मी स्वीकारला, वेश्या समजून त्यानं पाप केलं. पण
जगात जे पाप घडलं नाही ते झाल्यावर मी सहज विचारलं, 20 वर्षे मी धंदा करते हो, पण असलं राजबिंड रूप ग्राहक म्हणून माझ्या जीवनात आज पहिल्यांदाच आलं. एखाद्या राजपुत्रासारखे दिसतात. राजपुत्रच आहे मी वेश्या, पण दुर्दैवी मी 5 वर्षाचा होतो म्हणे, माझ्या आईनं माझा बाप जहर पाजून मारला, प्रधानासोबत प्रेम जडलं, तो वर्षानं सर्प चावून मेला, आणि ती चांडाईन मला टाकून रात्रीची निघून गेली. कुठेतरी दूर देशात जाऊन तिनं वेश्येचा व्यवसाय सुरू केला म्हणे. मी त्याच्या तोंडून ऐकलं, महाराज मी धाय मोकलून रडायला लागली, त्याच्या गळ्याला बिलगली. अरे असं काय करता वेश्या? मला वेश्या म्हणू नको बाळा, मी तुझी माय आहे. तू 5 वर्षाचा होता तेव्हा बाप मारला तुझा, 1 वर्षांनी टाकून दिलं, प्रधान सत्पतंत्यानं मेला. आई, अशा स्थितीत आपली भेट व्हावी. जगात जे कोणी पाप केलं नाही त्या मायलेकराच्या हातून आता समाजाला तोंड दाखवायच्या लायकीचे नाही आपण. निर्णय घेतला महाराज, मायलेकरांनी चिता पेटवली जंगलात, दोघांनी उड्या टाकल्या, पण मी अति पापीनी चटका बसल्यावरून उडी मारून बाहेर आले. माझा मुलगा जळून कोळसा झाला महाराज. स्वतम स्वसम समाधी गम्यम चिताम प्रविष्ट. मी तिथंच विवळत पडले. जंगलात गुराखी लोक गाई म्हशी घेऊन आले. त्यांनी बघितलं एक महिला भाजलेली आहे, जिवंत आहे. त्या गुराखीने मला घरी आणले, औषधोपचार केले, 2 वर्षात नीट झाले. त्यांच्या उपकाराची परतफेड म्हणून 4-5 वर्ष झाले महाराज त्यांच्याकडे ताक विकायचे काम करते. आठ ठेच लागली, खाली पडली, माठ फुटला, ताक सांडलं. मागचा इतिहास आठवला महाराज, म्हणून रडते. 2 रुपयाच्या ताकासाठी रडत नाही. हा जसा संदर्भ आहे तसं चुरा चुरा कर माखण खाया, याचा 2 मिनिट संदर्भ सांगतो. भगवान गोकुळ सोडताय, मथुरीत जाता, मामाला मारता, आजोबा राज्यावर बसवतात, तिथून द्वारकेला गेले, द्वारकेचे राजे झाले. पुढे कौरव पांडवाचं युद्ध संपलं. इतकं लवकर संपलं तुम्ही काळजी करू नका. अर्जुनाच्या रथावर सारथी झाले, आणि एक दिवस सुवर्ण दान करण्याच्या उद्देशानं सूर्यग्रहणाचा दिवस कुरुक्षेत्रासारखं पवित्र ठिकाण निवडलं. देवानं सुवर्ण दान करायचं ठरवून राजा चाले तेथे वैभव सांगा. राजा चाले तेथे ज्ञानोबाराय पालखी सोहळा ज्या गावात जातो ते गाव राहतं का? शहर होऊन जात आहे ना. राजा चाले तेथे वैभव सांगा. तिथं आल्यावर आठवण आली देवाला, अरे कोणीतरी गोकुळात जावं, माझ्या गोपिका गोपाळ. आता देवाचं वय 90 आहे, आणि 12 वर्षाचा होता तेव्हा सोडलं गोकुळ. हे घरी गेल्यावर डोके चालवा. पण सुवर्ण दान करायचं आहे, माझे गावकरी पाहिजे. जा त्या गोपिकांना आणि गोपाळांना सांगा तुम्हाला श्रीकृष्णानं कुरुक्षेत्रावर बोलावलं. निरोपाला वेळ कमी असताना लगेच आला. तुम्हाला बोलवलं श्रीकृष्णानं. त्याही 95-95च्या गोपिका झाल्या होत्या. वय चिडल्या त्या गुरुद्रा. आता आठवण झाली का त्या कृष्णाला? 12 वर्षाचा होता, गाव सोडून गेला. आता म्हातारपणात आठवण झाली. जा त्या कृष्णाला सांग, मेल्या म्हणाव त्या गोपिका, त्यांना पेटवलं म्हणाव. मेल्या त्या गोपिका आणि वेळ मिळत असं त्या राखेवर जाऊन बासरी वाजव म्हणाव. याला चिडून बोलणे म्हणतात बरं का गोविंदराव, चिडून बोलणे. अरे कल्पना करा, एकाच गावचे 2 पोरं मुंबईला गेले, दोघांची वडील वारलेले. मुंबईला गेले पोरं,
तिथं मोठ्या नोकऱ्या लागल्या, तिकडे लग्न झालं, लेकरं झाली, एक मुलगा पगार झाला दर महिन्याला आपल्या गावाला यायचा, मायची व्यवस्था महिन्याभराची करून डोकं पायावर ठेवून जायचा. आणि 10 वर्ष झाले आलं नाही. दर महिन्याला आलेला तो मुलगा, त्याची माय म्हणली, बाळा माझं भागतय बाबा, ते तुझ्या मित्राची माय ना, दारोदार फिरते, भाकरी मागते रे, बघवत नाही मला, जा या वेळेचे पैसे तिला दे. आला, मावशी मी आईच्या भेटीला आलो होतो, माझी आई म्हणली तुम्हाला अडचण आहे, तिनंच सांगितलं हे पैसे तुम्हाला. ती रडायला लागली, म्हातारी तोंडावून हात फिरवला, सुखाचा राय बाबा. नाही मी चाललो आता मुंबईला. हा, काही निरोप आहे का बाळूला? हो. काय? त्याला म्हणाव तुझी माय मेली म्हणा, थोबाड दाखवायला गावात येऊ नको म्हणा. याला चिडून बोलले म्हणतात, मी तिथलं सांग मेल्या म्हणाव, गोपिका पेटवलं म्हणाव, राख झाली म्हणाव, वेळ मिळाली तर बासरी वाजव म्हणाव त्या राखेवर. मेल्या त्या गोपिका, त्यांची राख झाली, वाजवी मुरली तया जागा. जाऊ द्या. अरे काय जाऊ द्या, नवऱ्याच्या लाटा खाल्ल्या, सासू सासऱ्याच्या शिव्या खाल्ल्या, पण त्याच्यावरचं प्रेम कमी केलं नाही ना. आता जन्मचा जन्म गेला तर भेटीला आला नाही. मोठा माणूस आहे, कार्य व्यापार जमलं नसेल जमलं तर एखादं पत्र तर पाठवायचं आम्हाला. अरे पत्राचंही नाही जमत, मोठी माणसं आहे, पण तुमचं एवढं प्रेम त्याच्यावर आहे म्हणतात. मग एवढ्या गावभर गोपिका आहे, तुम्ही तरी आयुष्यात एखादं टपाल त्याला पाठवलं का? आम्ही कसं पाठवायचं का? अरे ते एका गावाला थांबत नाही तर मुक्काम पोस्ट काय टाकायचा? आज रामवाडी चाललं संभाजीनगरला, बरं 1000 नाव त्याला आहे, तर नेमकं कोण्या नावाने पत्र लिहायचं? हरितारा नाम 6000 गुजरातीतलं भजन आहे ते. हरी तारा नाम 6000 कहा नाम लिखू कंकोत्री. कंकोत्री म्हणजे पत्र. रोज बदले मुक्काम. बरं जाऊ द्या आता 12 वाजून 10 मिनिटं झाले. मीच माफी मागतो त्यांनी पत्र न पाठवलं. फक्त त्यांनी बोलवलं ते कुरुक्षेत्रावर, कार्यक्रम थांबला तुमच्यासाठी, ते तशाच पद्धतीने निघाले काट्या घोंगड्या. जुने मित्र
95 वय आणि 200-400 लोकांचं ते टोळकं 95, 92, 91 चे ते गोपाळ घोंगड्या काठ्या आणि त्या म्हाताऱ्या गोपिका. आणि जेव्हा आले कुरुक्षेत्रावर पोलिसनं अडवलं. हे टोळकं घोंगड्यावाला पुढे चालला तुम्ही. त्या कृष्णाने बोलवलं आम्हाला. हे काय एकरी भाषा बोलता का माहित आहे? पोलिस गोपाळ म्हणजे का रे पहिल्यासारखा दिसत नाही कृष्णा. पहिलं घोंगड होतं, खांदावर काठी होती, मस्तकाला पट्टी, मोराचा पीस होता. आता केवढ्या उंच आसनावर बसलं रे गोपाळ. आणि काय रे पेद्या काय त्याच्या डोक्यावर काय चमकत रे? पेद्या म्हणला का इथं पोलीस आहे, एकेरी भाषेत बोलू नका त्याला. का आता तो पहिला कृष्णा नाही. पहिला नाही राहिला तो. गड्यानो राजा गिरी झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. झालं काय? सिंहासनावरच्या कृष्ण देवाच लक्ष गेलं, लांबून ओळखलं घोंगड्यान काठ्या ह्या रामवाडीच्या माझ्या गावचे. तिथं उभं झाले कृष्ण भगवान दोन्ही हात वर करून. ए पोलीस, ते काठ्या घोंगड्यावाले सोडा, माझ्या गावचे आहे, मी बोलवलं त्यांना. असं म्हटल्यावर हे नीट गेले का? पोलिसला धक्कलून हे खाकी कपड्यावाला बाप बोलवतो आम्हाला ना अडवलं तर आवाजल्यापासून. पोलीस मागं सरले, आम्हाला काय माहिती भाऊ तुमचा एवढा वशील आहे. आणि 200-400 लोकांचं टोळकं सिंहासनाच्या पुढे गेल्याबरोबर जगाचा बाप उतरला नाही. प्रेम पहा, उडी टाकली सिंहासनावर आणि प्रेम आवरे ना सगळ्याच्या गळ्याला बिलगू 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 बिलगू. आणि मग पोलीस चकित झालेले का 2 तास ज्या घोंगड्या अडवल्या होत्या त्याच्या गळ्याला बिलगतो आता देव. कुठं होता रे कृष्णा? किती दिवस झाले बाबा साला भेटीला आला नाही, किती दिवस झाले? सगळे सांगतो. गोकुळ सोडलं, हा माहिती आहे, पुढचं सांग. मथुरेला गेलो, हा मग मामा मारला, आजारात बसवला. मामाच्या गावाला होतो 18 वर्षे 7 महिने. तिथून द्वारकेला गेलो, मग द्वारकेचा राजा झालो. कौरव पांडवांचं युद्ध, आते भाऊ असल्यामुळे मी पांडवाच्या पार्टीला ड्रायव्हिंगला बसलो. पहिल्या दिवशी लढाईच करे ना, हे गोपाळांना सांगतो ते वगैरे नाही. पहिल्या दिवशी लढाईच करे ना अर्जुन. मग रे कृष्णा मधलं बोलतोय तांबरे सांगतो. मग त्याला कर्तव्य विन्मुख झालेल्या अर्जुनाला कर्तव्य सन्मुख करण्याकरता गीता सांगितली. गीता आम्हाला सांगशील का रे? अरे तुम्ही शाळेतही गेला नाही का? ते संस्कृत मध्ये आहे, तुम्हाला कसं कळेल? आम्हाला काहीच नाही सांगशील का रे? सांगेल ना. काय प्रवचन? कधी? आज 4 ते 5 बरं का, जाहीर झालं. आज 4 वाजता भगवान कृष्णाचं प्रवचन कुरुक्षेत्रावर होणार आहे. 3:30 ला हाऊसफुल झालं कुरुक्षेत्र. आता आपले कुरुक्षेत्र हाऊसफुल झालं आज. तरुण मंडळ तयारी आहे ना? वाढून गेलं का नाही? कमी नाही पडलं, नाही कमी पडलं, पडलंच नाही 7 दिवसात. पण VIP मध्ये हेच बसले होते घोंगड्यान काठ्या गावात. झालं सुरू. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. भगवान बसले प्रवचनाला. श्लोक घेतले. श्री भगवान वाच
गतिर भरता प्रभु साक्षी निवास शरण श्रुत प्रभव प्रवस्थानम निदानम बीजमवेयम. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले जगाते चाळिता, म्याच नेमिला साता काळू ग्रासीची भूता, ही म्हणिया गते पण सुता सभे जयाची, ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नाथू. बरं का नाही, मी देव आहे, मी ईश्वर आहे, मी परमात्मा आहे, मी भगवान आहे, मी प्रभू आहे. चालू प्रवचनात एक 95ची गोपिका उठली. हे प्रवचनवाल्या, एक शंका आहे. सगळे म्हणजे मात्र बेसाली शंका आहे, तिकडे विचारणं त्या नागरगोजे घरी तिथं कुठं शंका. गप बसा तुम्ही, तुम्हाला काय माहित आहे. लोक म्हणले तुम्हाला काय माहित आहे. मला हे प्रवचन मला मागावचं आहे. कृष्ण म्हणले खरं आहे, तिचं खरं आहे. बोला 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 आजीबाई. अरे काय बोला आजीबाई, अरे काय सांगतो कृष्ण्या प्रवचनात. देव आहे, परमेश्वर आहे, ईश्वर आहे, भगवंत आहे, प्रभू आहे. अरे तू लहानपणी काय धंदे केले मला माहिती. चुरा चुरा चोऱ्या करता करता आम्हाला वैताग आणला. इथं रामवाडीच्या प्रवचनात सांगतो का मी प्रभू आहे. अरे प्रभूनं काय धंदे केले हे मला माहिती आहे. चुरा चुरा माखन खाया. आणि कृष्ण्या काय काय म्हणतो, हा काय सांगतो प्रवचनात. माझा जन्म नाही, अजन्मा तत्व आहे, जन्य जनक भाव संबंध नाही, मी कोणापासून झालो नाही, माझ्यापासून काही झालं नाही, मला कोणी जनक नाही, मला कोणी जन्य नाही, मला मुलबाळ नाही, मला मायबाप नाही, मी कोणापासून झालो नाही. अरे मी म्हणते काय माणसाच्या खोटं बोलण्याला मर्यादा असावी. जन्म नाही म्हणतो. अरे तुझा जन्म झाला तेव्हा जाहिरात करणारे आम्ही. गौरण म्हणती गौळणीला
प्रवचनात अजन्मा तत्व आहे, जन्य जनक भाव संबंध नाही, मला माय बाप नाही, मुलं भाळणारे काय माता हाणतो किशन्या, तुझ्या जन्माच्या जाहिरात करणारे आम्ही, वाटी ताटी सुंटवडे आम्हीच जाहीर केलं, पुत्र झाला यशोदेला. अरे तू कोणाचा आहे हे आम्हाला माहिती आहे, गवलन का नंद कमर कन्हैया, आणि प्रवचनात सांग तुम्ही कोणापासून झालो नाही. मग 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 काय करतो, हे बाकीच्यांना सांग, मी नाही ऐकून घेणार. पढ़ाई दिखावत मोही, कारण तू कसा प्रभु आहे, जानत हूँ प्रभु पना तेरा सब ही. स्वयंस्व म्हणले म्हातारे अर्धा तास बोलती एकटीच, तुझं ऐकायला लोक लहानपण आहे, केल्या असेल खोड्या चोऱ्या केल्या असेल म्हणून काय तो भगवान नाही. अरे नुसता खोड्याच नाही, पुन्हा एक गोष्ट अभंग हिंदी मधला आहे. और बात सुन, और बात सुन म्हणजे आणखी एक गोष्ट आहे. उकल सुबला बांधले या तू, अरे इतक्या खोड्या याच्या मम्मीने एक दिवस उखाळ्याला बांधलं, पण हे एवढं बिलिंद हे प्रवचनवालं उखळ ओढत नेलं आणि ते 2 झाडाच्या मध्ये लटकलं. नंद पाटलाच्या दारात 2 झाडं होते, विमला अर्जुन. त्याचं 1 मिनिट घेतो, 1 मिनिट. हे कुबेराचे पुत्र आहे. कुबेराचे पुत्र नग्न अवस्थेमध्ये सरोवरात स्नान करत होते. तिथून नारदजी चालले, तुमच्या बापाचं बाथरूम आहे का रे हे?
लेका सार्वजनिक तळ आणि तिथं नग्न अवस्थेत आंघोळ्या करता. हे चिपळ्यावाल्या रामवाडी मागून झाली असेल तर आता रायवाडीत जा. आम्हाला नको शहाणपण सांगू. असं संपत्तीनं मातला करायला का वृक्षभाल म्हणून शापिले नारदाने कुबेराचे पुत्र मधोन्मत्त झाले म्हणून शापिले नारदाने आता नशा उतरली. उशाप द्या वृक्षच व्हाल पण नंद पाटलाच्या दारात व्हाल आणि देवाच्या हातून तुमचा उद्धार होईल. ते वृक्ष झाले आणि याने उखळ ओढलं. उखळी बांधिता उपटिले विमला अर्जुन हो म्हणून इथे तो दृष्टांतावर बात उखळा बांधली तू आपण गोपाला. लहानपणा आहे खोड्या गेल्या असेल बांधला असेल. अरे नाही खोड्याची मर्यादा संपली. सगळे गोकुळ वैतागून गेलं. मग याच्या मम्मीने निर्णय घेतला. घोंगडन काठी दिली आणि गाय माग लावला. Bye.
नागरगोजे यांच्या वतीनं सगळ्या टाळकरी बांधवांना त्यांचं स्वागत आहे। तेव्हा आपले दोन्ही कामं होतील बरं का। बैराम बाबा वेगळे 10 मिनिट लावायची गरज नाही, बरोबर मिळतात तुम्हाला, मी सांगतो तसं करा। मिलिटरी सारखा कार्यक्रम होईल आपला। आता चाल सुरू होईल आणि तुम्ही प्रत्येकाचं स्वागत करत त्या तिकडून, इकडची मिनिट वाचली तिकडचंही जमलं, घ्या सुरू करा। पहिला माझा करा चाल अंकुश नारायण नागरोजे, विभीषण बळीराम नागरोजे यांनी स्टेजवर यायचे। त्यांची नावं घेतली ते स्टेजवर या, कामं दोन्ही चालत। एक जण पुढे ताकद या मागणं हाती टोप्या देते, काय लागतं मी 1 मिनिटात 30 सत्कार करून दाखवतो। त्याला काय लागतं टाकायचं, ते फोटो चालू आहे। एक जण टावेलवाला पुढे पुढे चला, टोपीवाला मागे मागे चला, काही इकडून या, 2-4 जणांच्या वतीनं आहे ना, काही इकडून या। अहो झालं त्या काय किरकोळ गोष्टी आहे, घ्या तुम्ही टाका। 12 महिने चाललंय तुमच्या तर्फे सत्कार आहे हे जाहीर झालं, आता फक्त त्यांच्या हाती देणे आणि फोटोग्राफर तयार आहे तिकडे या, टाकत टाकत त्यांच्या गळ्यात असं। इकडून या तुम्ही बैराम बाबा, विनेकऱ्यापासून सुरू करा, घाबरू नका। गळ्यात घाला टावेल सगळे, या पुढे पुढे या, काही इकडे या। हे 2 मृदंगाचार्य राहून जातील, हार्मोनियम वाजत बसलेले लोक राहतील। अरे पूर्वी बैलगाड्या यायच्या लग्नाला बरं का पिंटू पाटील, बैलगाड्या पाहुण्याच्या बैलाने कडबा घरचे बांधूनच राहायचे, असं होऊ नये म्हणून म्हटलं। गोविंदरा घरचे तसेच मुले 2-3 तसेच राहतील भाऊ। तुम्ही उतरणे पाहुण्याच्या बैलाला आणि घरचे बैल बांधून, तसं होऊ नये म्हणजे टाकलं यांना। धन्यवाद, वा वा। ज्या सर्व संयोजकांच्या वतीनं या ठिकाणी सन्मान करण्यात आला त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा। बैरामजी महाराज सगळे संयोजक धन्यवादास पात्र आहे।
आणि तिथे ते काय गंगेखेडचे पाहुणे खाली बसले आहे. इथं स्टेजवर नाही, आता नाही बोलवायचं. तिथं जा, त्यांच्या जागेवर जा, गोविंद भाऊचा सत्कार करा. ते 1000 लोकांना धोंडे वाटतात. ते काही लहान माणसं आहे का? चांदीचे धोंडे. धन्यवाद. म्हणलं का हे स्टेजवरचं झालं का सांगा मला, बैराम महाराज झालंय? ओके, मग असं पाहिजे मिलिटरी सारखं. विठ्ठला आया गौलन कणंद कुमार कन्हैया काय बढ़ाई दिखावत मोही जानत हूँ प्रभु बना तेरा और बाप सुनकर तुला बांधले या तू आपण गोपाला. शेवटी खोड्या सहन होईना. नंद पाटलाच्या वाड्यावर तक्रारी येऊ लागल्या. जानवळकर माय तरी त्यांच्यावरच रागवायची. याला माय म्हणतात. सगळ्या रामवाडीला त्रास देणारं लेकरू असू द्या, तक्रारी घेऊन रामवाडीच्या महिला येऊ द्या, तरी ते माऊली दारात उभी राहून लाल डोळे करून त्यांच्यावरच रागावते. तुम्हाला लेकर, तुम्हाला लेकर, एक 10 12 लेकर माझं एक नाही समाधान का? याला माय म्हणतात. आणि माय जर बाळाच्या बाजूने बोलत नसेल, समजा ते सावत्र असेल. तशी यशोदा त्यांच्यावरच रागवायची. काय सांगता गाराने ताणे गे बाळ दिसतंय गोजरवाणी. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नाणी. काय सांगता? वयाचा तो विचार करा. 5 वर्षाचे माझे बाळ गे अंगणी, माझ्या खेळ गे का लटकाच घेताळ गे गोकुळच्या नारी. उलट तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा गे आळ घेता या गोपाळा गे, तुम्ही ठाईच्या वडाळा गे गोकुळच्या नारी. आता मी एकटी आणि तुम्ही इतक्या जणी. तुम्ही 12 करायच्या 12 बाबा 2 कामं कसे मिलिटरी सारखे झाले. सत्कार पूर्ण उरकला. मागच द्यायच्या एका जमलं का मला सांगा बैरामजी. बघ, आरती झाल्यावर सत्कार जमत नसतो, लोक उठून जातात. हे मोसम मध्ये झाला आपल्या बरोबर. मला वाटलं तुम्ही, मला काय वाटलं तुम्ही खरं बोलत नाही, कारण तुमचं नाव झालेलं आहे बैराम दादा खोटे बोलत. तोही माझा पक्षपाती विठ्ठल.
मजा आहे. ही सगळी गुणीजन मंडळी का आमच्यावर एवढं प्रेम करते मलाही कळत नाही. याचं कारण आहे पूर्वजन्माचे ऋणानुबंध असतात गोविंदराव. हे कळत नाही आपल्याला. प्रत्येक वेळेला आपण आहो. तुम्ही झाले रामराजे, आम्ही वानरेच्या फौजे. तुम्ही यशोदेचा बाळ, आम्ही नवलक्ष गोपाळ. आणि तुम्ही आले पंढरपुरी, आम्ही झालो वारकरी. म्हणून तर भेटी आहे आपल्यासारखे. उभंच आहे का? अरे नाही गेले. त्यांचाही उत्साह आहे. त्यांना सहकार्य करणारे त्यांचे सर्व संयोजक धन्यवादास पात्र आहे. मी त्या दिवशी सांगितलं दुष्ट लागेल असा सोहळा. माझ्याकडे येऊन वशिला लावला. 10 ते 12 नाही बाबा, 11 ते 1 करू बाबा. तर ठीक आहे, बरोबर झालं. 11 ते 1 म्हणजे 1 पर्यंत आरती सहित सगळे उरकणे, याला म्हणतात 11 ते 1. जॅकेटवाले तर तंदूर नाही चालत. आणि जेव्हा घरी खोड्या सुरू केल्या, यशोदा म्हणली कृष्णा चुकीचं नाही गाव करायचं. बिरिंदर आहे तू, गावात राहू नको. उद्या जाईल ना सगळे कांबळा आणि काठी. खांद्यावरी कांबळा, हातामध्ये काठी, चालत असे भेनू सावळा जगजेठी. पूर्वीचा काळ कानवडकर बाबा. खूप पाऊस पडायचा, गायी उभ्यानच गवत तोडायच्या, रवत बसायच्या. जेवायला यायचं नाही. शिदुऱ्या घ्या, शिदुऱ्या घेऊन निघाले. गोपाळ सगळे गोपाळ खेळात रममाण झाले. एका गोपाळ म्हणलं देवा आता 8 दिवस झाले, काय सांगवलं तुम्ही? आता खेळण्यात काय मजा आहे? झाली आता वेळ मनती सगळे आले अवघे गोपाळ झाले. आता वेळ म्हणते आणा सुधुऱ्या, खडचे सोडी गेल्या मोठा. आजीचा दही काला गोमटा. सर्वांच्या मध्यभागी उभं राहून काला वाटतात त्या प्रसंगाचं वर्णन शुकाचार्य करतात. विव्रत वेणूम चक्रपटयो सुंगवेंद्रचे वामे प्राणो मसून गवनं फला फलानी दुर्शुतिष्ठन मध्ये सुपरिसुतो हासन विसर्ग स्वर्ग लोके मिच्छन्ति पूजे यत्ने पुंबालकी कुंडली गौरा नीट आहे का? बैराम बाबा तुमच्यासारखे 4-5 वयोवृद्ध रामवाडीचे दहीहंडी जवळ या. तुमच्या हस्ते दहीहंडी फोडायची आहे. आपले 5-10 वयोवृद्ध या. ते 12 महिने काकडा करतात ते कुठे आहे? हा, तुम्ही फक्त विना लावून इकडे यायचं. मी सांगतो थांबा बरोबर. अगदी मिलिटरी सारखे करतो, तुम्ही काळजी करू. एवढे क्लास रोज घेतो मी. तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचे. तुमच्यासारखे वयोवृद्ध ज्यांनी या गावात परमार्थ टिकवला की 5-10 लोक इथे आणि सुटी फोटोग्राफर एक जण वर या. अरे या लोकांनी काय केलं? अखंड फड जागविला रे. तुका म्हणे येते भजन प्रमाण. आणि यांचे संस्कार इथल्या तरुण पोरावर झाले. बरोबर बरोबर तिथे आताच नाही, घाई नाही. बरोबर मी सांगतो. हा, दांडक मंडळ बरोबर सांगतो. जय विठ्ठल भाई विनेकरी बाबा विना तिथे लावून माझ्या जवळ येतील. त्यांचा मान झाला. मग हे आपले जे आहे
ज्यांनी इतके वर्षे परमार्थ टिकवला रामवाडीचा, त्या सगळ्या वयोवृद्धांना आपण मान देऊ सर्वांच्या साक्षीनं. आणि तुमच्या संस्कारानं तुमची पोरं खूप चांगली तयार झाली. तुमच्यापेक्षा परमार्थ चांगला करतात पोरं, याचं कारण तुमचे संस्कार आहे. विठ्ठल जय जय आता अभंग होईल दहीहंडीचा. मग दहीहंडी फोडण्यात येईल. खाली काहीतरी धरा, ते सांडू नये म्हणून. पुढचं नीट आहे का? दहीहंडी नंतर आरती होईल. आरतीला सुद्धा कोणी उभं राहायचं नाही, बसून आरती करायची. आरती होईल, त्यानंतर निवेदक इथे येईल आणि पुढचं भोजनाचं सगळे नियोजन निवेदक देतील. 7 दिवस त्यांनी मिलिटरी सारखं गाजवलं व्यवस्थित. ते सांगतील तसा पुढचा कार्यक्रम होईल. ज्यांच्याकडे आम्हाला ठेवलं निवासस्थानी ते विनोदराव, ते दोघही भाऊ, ते आजच रडायला लागले. खूप खूप सेवा त्यांनी केली, खूप सेवा केली. काय पूर्वजन्माचे ऋणानुबंध असतात महाराज. तुम्ही आम्हाला योग्य घर निवडून दिलं. अख्खा वाडा आमच्या ताब्यात. आणि तरुण पोरं खूप धावले या गावचे, खूप धावले बिचारे, खूप. सर्व गावचं गाव धावलं. म्हणून सर्व गाव नसताना एकदा धन्यवाद देतो. एक विनंती करतो. आमचा पहिलाच तुमच्याशी संबंध आला. गट तट हेवे दावे पक्षपात प्रत्येक गावात आहे. पण रामवाडीच्या ग्रामस्थांना सांगतो, दरवर्षी 8 दिवस अख्ख हेवे दावे पक्षपात बाजूला ठेवून हनुमानजीसाठी एका मायची लेकर होऊन 8 दिवस एकत्रित या. आमचे हनुमानजी तुम्हाला पदर फाटेपर्यंत दिल्याशिवाय राहणार. शिंकेला आंबविले दुरी शिंके निवडली. 7 जण आहे. एक जण होता यांचा एक फोटो काढ भाऊ. हे 7 ऋषी भेटले आपल्याला. सप्तऋषी. जन्मभर काकड्याची सेवा करणारे विनेकरी. जन्मभर 12 महिने काकडा करतात. आता पुढचा कार्यक्रम बरोबर. जगत कल्याणी गोशाळा जानवड. त्या गोशाळेला चारा कुणाकडे असला त्यांनी त्या गोशाळेला चाऱ्याची मदत करावी असं तिथल्या संयोजकाच्या वतीनं तुम्हाला जाहीर निमंत्रण त्या चाऱ्याच्या बाबतीत. कंठधरला कृष्ण मणी
माईकवर कोणी बोलू नका, मृदंग वाजवू नका. सगळी संधी जनता जनार्दनाला. हात वर करा सर्वांनी, बरोबर शिस्तीत. आरती पाठ आहे सर्वांना, कोणी काटकसर करायची नाही. सर्वांनी एकात आला. युगे 28 विटेवरी उभा. सर्वांनी म्हणा. जय देव जय देव जय पांडुरंगा. तुळशी माळा गळा. सर्वजण म्हणा. एकात आला टाळी. आषाढी कार्तिक आरती ध्यान राजा महाकैवल्य केदा. सर्वांनी लोपले. प्रगट गुह्य बोले ईश्वर ब्रह्मची गेले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती. राघवे स्वामी